नमस्कार. महसूलशाहीमध्ये आपलं स्वागत आहे. तुमच्या सातबारावर कधी चुकीची नोंद झाली आहे का? किंवा तलाठ्याकडून एखादं काम वेळेवर झालं नाही म्हणून मनस्ताप झालाय? तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्याची नेमकी कामं कोणती? आणि ती त्याने वेळेत पार पाडली नाहीत तर तुम्ही काय करू शकता, हे तुम्हाला माहीत आहे का? आजच्या आपल्या या विशेष चर्चेत आपण पाहणार आहोत ग्राम महसूल अधिकाऱ्याची मुख्य महसुली कामं कोणती, फेरफार म्हणजे काय आणि त्याची अचूक कायदेशीर प्रक्रिया कशी असते, आणि सर्वात महत्त्वाचं, वारस नोंद लावण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची संपूर्ण चेकलिस्ट. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही. आणि ही चर्चा शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण वारस नोंदीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, जी खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. चला अगदी मुळापासून सुरुवात करूया. आपण अनेकदा तलाठी हा शब्द ऐकतो, पण शासनाच्या दृष्टीने ग्राम महसूल अधिकारी म्हणून त्यांची नेमकी ओळख काय आहे आणि त्यांची मुख्य जबाबदाऱ्या काय आहेत? हो, अगदी बरोबर. तलाठी बर का, ते म्हणजे गाव पातळीवर शासनाचे डोळे आणि कानच समजा. डोळे आणि कान? हो, ते थेट लोकांच्या संपर्कात असतात आणि मंडळ अधिकारी हे त्यांचे जवळचे वरिष्ठ. त्यांच्या कामाची यादी तशी बरीच मोठी आहे, पण काही मुख्य महसुली कर्तव्यांबद्दल बोलायचं झालं तर दरवर्षी 1 ऑगस्ट पूर्वी सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन गाव नमुने म्हणजे रेकॉर्ड्स अद्ययावत करणं हे त्यांचं पहिलं काम. अच्छा, म्हणजे जमिनीच्या रेकॉर्डमध्ये वर्षभरात जे काही बदल झालेत ते वेळेत नोंदवले गेले पाहिजेत. अगदी बरोबर. त्याशिवाय प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पिकांची, वहिवाटीची आणि जमिनीच्या सीमांची म्हणजे बांधावरच्या दगडांची पाहणी करणं. ओके. पीक कापणी प्रयोगांमध्ये मदत करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालू वर्षाचा जमीन महसूल आणि जी काही थकबाकी असेल ती 31 जुलैच्या आत वसूल करणं. आणि पैशांबद्दल काय? हो, त्यांनी शासनाच्या नावाने जमा केलेल्या प्रत्येक पैशाची पावती दिलीच पाहिजे. हे कायद्याने बंधनकारक आहे. याच शेवटच्या मुद्द्यावर मागच्या व्हिडिओनंतर एका प्रेक्षकाचा प्रश्न आला होता की जर तलाठ्याने सरकारी पैशांबाबत हलगर्जीपणा केला किंवा समजा पावतीच दिली नाही तर कायदा काय सांगतो? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण अनेकदा लोकांना याबाबत माहिती नसते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एक क्विक फॅक्ट सांगतो. हो, सांगा ना. 1 ऑगस्ट 1995च्या परिपत्रकानुसार तलाठी स्वतःकडे कोणत्याही परिस्थितीत 2,500 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम ठेवू शकत नाही. फक्त 2,500? हो, आणि जर पावती देण्यास टाळाटाळ केली तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आहे. त्यामधलं कलम 77 असं सांगतं की मिळालेल्या रक्कमेच्या दुपटीपर्यंत दंड होऊ शकतो. अरे वाह! त्यामुळे पावती मागणे हा नागरिकांचा हक्क आहे, हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. म्हणजे नियम अगदी स्पष्ट आहेत. सर, आता एका महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, फेरफार. समजा जमिनीची विक्री झाली तर त्यानंतर तलाठ्याने फेरफार नोंद घेण्याची अचूक कायदेशीर प्रक्रिया काय आहे? अर्ज मिळतो तेव्हा तलाठ्याने अर्जदाराला ताबडतोब एक लेखी पोच दिली पाहिजे. ही पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. आणि त्यानंतर त्या अर्जाची नोंद फेरफार नोंदवहीमध्ये म्हणजे गाव नमुना 6 मध्ये केली जाते. गाव नमुना 6? हो, यालाच हक्कांचं पत्रक असंही म्हणतात. ही नोंद झाल्यावर तिच्याबद्दलची माहिती लोकांना कळावी म्हणून त्या नोंदीची एक प्रत गाव चावडीच्या दर्शनी भागावर लावली जाते. ओके. आणि शेवटी त्या व्यवहाराशी संबंधित सर्व लोकांना म्हणजे खरेदीदार, विक्रेता, शेजारचे शेतकरी या सगळ्यांना नमुना 9 मध्ये लेखी नोटीस पाठवली जाते. आणि सर, एक गैरसमज आहे की तलाठी स्वतः फेरफारवर शिक्कामोर्तब करू शकतो. हे खरं आहे का? अजिबात नाही. हा सगळ्यात मोठा आणि सर्रास आढळणारा गैरसमज आहे. अच्छा. तलाठ्याचं काम फक्त नोंद घेणं आहे, त्यावर निर्णय देणं नाही. फेरफार नोंद प्रमाणित करण्याचे म्हणजे त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्याचे अधिकार हे मंडळ अधिकारी किंवा अव्वल कारकून दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याला असतात. म्हणजे तलाठ्याला ते अधिकार नाहीत? अजिबात नाहीत. आणि जर आक्षेप आला तर तलाठी त्या आक्षेपाची नोंद विवादग्रस्त प्रकरणांच्या नोंदवहीत म्हणजे गाव नमुना 6 मध्ये करतो. आक्षेप घेणाऱ्याला त्याची पोच देतो आणि ती संपूर्ण फाईल तात्काळ मंडळ अधिकाऱ्याकडे निर्णयासाठी पाठवतो. आणि निर्णय मंडळ अधिकारी घेतात? हो, त्या वादावर दोन्ही बाजू ऐकून मंडळ अधिकारी निर्णय देतात. तलाठी स्वतः कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. वा, ही माहिती खूपच महत्वाची आहे. अनेकांचे गैरसमज दूर झाले असतील. गंमत सांगू का, आता सरकारी नोटीस म्हणे व्हॉट्सॲपवर पण येते.
हो, अगदी बरोबर. म्हणजे आता ब्लू टिक आली की नोटीस पोहोचली असं समजायचं का? हे कायदेशीर आहे? हो, हे पूर्णपणे कायदेशीर आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार डिजिटल संवादाला आता मान्यता आहे. खरंच? हो, नोटीस बजावण्यामागचा मुख्य उद्देश काय असतो? तर नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे पालन करणे. म्हणजे दुसरी बाजू ऐका. त्यामुळे एसएमएसचा डिलिव्हर्ड रिपोर्ट किंवा व्हॉट्सॲपची ब्लू टिक ही नोटीस पोहोचल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते. पण यात काही अट वगैरे आहे का? म्हणजे फक्त ब्लू टिक आली म्हणजे झालं असं आहे का? नाही. त्यात एक महत्त्वाची अट आहे. नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्याने त्या डिलिव्हर्ड रिपोर्टचा किंवा ब्लू टिकचा स्क्रीनशॉट काढून तो प्रकरणाच्या फाईलला जोडणं बंधनकारक आहे. अच्छा. त्याशिवाय तो पुरावा ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे आता डिजिटल पुरावे कायदेशीर प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. हे तर खूपच छान झालं. वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील. बरं. सर, अनेक प्रेक्षकांचा हा प्रश्न असतो की वारसा हक्काने जमिनीवर नाव लावण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? तुम्ही आम्हाला एक सोपी चेकलिस्ट देऊ शकाल का? हो, नक्कीच. माझ्या अनुभवातून सांगतो, सगळ्यात जास्त चुका आणि अडचणी याच कामात येतात. कारण लोकांना कागदपत्रांची अपूर्ण माहिती असते. हो, तेच होतं. चला, स्टेप बाय स्टेप बघूया वारस नोंद चेकलिस्ट. पहिली पायरी, विहित नमुन्यातील अर्ज सादर करा. दुसरी पायरी, मय्यत व्यक्तीचा मूळ किंवा प्रमाणित मृत्यू दाखला जोडा. हा खूप महत्वाचा आहे. तिसरी पायरी, जमिनीचे उतारे आणा. म्हणजे चालू 7/12 आणि 8A उतारा. ठीक आहे. चौथी पायरी, आता ही सगळ्यात महत्वाची आहे, वारसा हक्क सिद्ध करा. त्यासाठी सर्व वारसांचे विहित नमुन्यातील शपथपत्र किंवा स्वयंघोषणापत्र लागतं. सगळ्या वारसांचं? हो, सगळ्यांचं. पाचवी पायरी, सर्व वारसांच्या ओळखीच्या पुराव्याची म्हणजे आधार किंवा पॅन कार्डची स्वसाक्षांकित प्रत द्या. आणि सहावी पायरी, सर्व वारसांचा पत्ता, पुरावा आणि मोबाईल नंबर. ही चेकलिस्ट पूर्ण असेल ना, तर 90% काम सोपं होतं. अनेकदा लोक शपथपत्र किंवा सगळ्या वारसांची कागदपत्र आणायला विसरतात आणि मग हेलपाटे वाढतात. ही चेकलिस्ट खरंच खूप उपयोगी आहे. हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल. आता एक वेगळा प्रश्न. कधी-कधी असं होतं की 7/12वर मालक एक असतो आणि जमीन प्रत्यक्षात दुसराच कुणीतरी कसत असतो. अशा वेळी पीक पाहणी करताना तलाठ्याचं कर्तव्य काय असतं? हो, ही परिस्थिती अनेकदा दिसते. कायदा असं सांगतो की जमिनीचा ताबा हा मालकी पाठोपाठ आला पाहिजे. म्हणजे ज्याची मालकी त्याचा ताबा. बरोबर. पण पीक पाहणी करताना जर मालकाव्यतिरिक्त दुसरी व्यक्ती, अर्थात त्याच्या कुटुंबातील सदस्य सोडून दुसरी व्यक्ती जमीन कसत असल्याचा आढळला, तर तलाठी परस्पर त्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव पीक पाहणीत लावू शकत नाही. मग त्यांनी काय करायला हवं? अशा परिस्थितीत त्यांनी 10 दिवसांच्या आत नमुना 14 नावाचा एक अहवाल भरून तो तहसीलदारांकडे पाठवणं अपेक्षित आहे. अच्छा, एक रिपोर्ट द्यायचा असतो. हो. त्या अहवालात ते प्रत्यक्ष परिस्थिती नमूद करतात. त्यानंतर तहसीलदार त्या प्रकरणाची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतात. पण परस्पर दुसऱ्याची नोंद घेण्याचा अधिकार तलाठ्याला नाही. ही एक छोटी गोष्ट आहे, पण ती भविष्यातले अनेक मोठे वाद टाळू शकते. अगदी. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. खरंय, या नियमांची माहितीच अनेक वाद टाळू शकते. याच संदर्भात एक चांगली बातमी आहे. बीडच्या एका महिला दर्शक आहेत आपल्या. त्यांनी कळवलंय की आपल्या महसूलशाही चॅनलवरील माहितीमुळे त्यांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाची तक्रार नियमानुसार तलाठ्याकडे केली. अरे वा. आणि त्यावर योग्य कारवाई होऊन ते अतिक्रमण हटवण्यात आलं. त्यांनी आपले आभार मानले आहेत. वा. हे ऐकून खूप आनंद झाला. जागरूक नागरिकच हेच कायद्याचे खरे रक्षक आहेत. जेव्हा लोकांना त्यांचे हक्क आणि योग्य प्रक्रिया कळते, तेव्हा अशा सकारात्मक गोष्टी घडतातच. आता शेवटच्या पण एका नेहमीच्या तक्रारीकडे वळूया. लोक अनेकदा सांगतात की तलाठी त्यांच्या कार्यालयात भेटत नाहीत. याबद्दल काही नियम आहेत का? आणि जाता जाता तलाठी कोणताही दाखला देऊ शकतो, हा जो एक गैरसमज आहे, त्यावरही थोडं बोलूया. हो, ही तक्रार नेहमीच ऐकायला मिळते. नियमानुसार तलाठ्याने शक्यतोवर आपल्या सांझ्याच्या ठिकाणी म्हणजे मुख्यालयातच राहावं. तसंच आपला दौरा कार्यक्रम आणि कार्यालयात उपलब्ध असण्याची वेळ याचा एक फलक कार्यालयाच्या बाहेर लावणं बंधनकारक आहे. म्हणजे लोकांना गैरसोय होणार नाही. बरोबर.
आणि दुसरा जो मुद्दा आहे दाखल्यांचा, तोही मोठा गैरसमज आहे. तलाठ्याने गाव नमुने 1 ते 21 जे त्यांचे अधिकृत रेकॉर्ड आहेत, त्या व्यतिरिक्त कोणताही वेगळा दाखला किंवा प्रमाणपत्र देऊ नये असा स्पष्ट नियम आहे. अच्छा. जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती मागितली तर ते फक्त ग्राम महसूल अधिकारी यांचा अहवाल म्हणून वस्तुस्थितीदर्शक माहिती देऊ शकतात, पण स्वतंत्र प्रमाणपत्र नाही. म्हणजे रहिवासी दाखला किंवा इतर प्रमाणपत्र देण्याचे अधिकार त्यांना नाहीयेत? अजिबात नाहीत. तर आज आपण ग्राम महसूल अधिकाऱ्याची कर्तव्य, वारस नोंदीची प्रक्रिया, फेरफार म्हणजे काय आणि त्यातील कायदेशीर बारकावे, अगदी व्हॉट्सॲप नोटीसपासून ते तलाठ्याच्या उपलब्धतेपर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. हो, आणि यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सरकार कायदे आणि नियम बनवते, पण खरी ताकद नागरिकांच्या जागरूकतेत आहे. तलाठी हा गाव पातळीवर शासनाचा चेहरा आहे. त्यांच्याकडून कायद्याच्या चौकटीत आपलं काम करून घेणं आणि आपले हक्क जपण्यासाठी माहितीचा वापर करणं हे सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. अगदी बरोबर. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवं असेल तर आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. अशी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण जाणून घेऊया जमीन मोजणी आणि त्यातील वाद कसे सोडवायचे याबद्दल. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.